तर आमचं खूप दुःख प्रदर्शित करणारा एक सीन आता होणार आहे. त्यासाठी ही मंजू खूपच सॅड आहे. ती चेहरा पण दाखवू शकत नाही आहे, एवढी सॅड आहे ती. कॅरेक्टरमध्ये शिरण्यासाठी डुकरासारखे आवाज काढते. तर मंजू, तुला काही बोलायचं काय झालं आपल्या घरात? आता ते एपिसोड बघितल्यावरच कळेल लोकांना. पण तू सॅड का नाही आहेस? आपल्याला रडायचंय ना सीन मध्ये. हे तुझं प्रिपरेशन आहे का? तू अगं खरं तर आम्हाला सांगायचंय की आम्हाला जेव्हा खूप दुःखाचा सीन असतो तेव्हा आम्हाला ओव्हरनाईट रेडी वगैरे करतो. आम्हाला खूप स्वतःला अभ्यास करावा लागतो रडायचे सीन करण्यासाठी. आणि मंजूचा अभ्यास खूप तगडा असतो. तर तू कसा अभ्यास करतेस एखाद्या सॅड सीनचा ते जरा सांग. अगं पण काय स्वतः अभ्यास कळू दे ऑडियन्सला कसा अभ्यास करते. म्हणजे काय म्हणायचं तुला? मला तर असं वाटतं ड्यूक मागवली तुझी. चेहरा तर दाखव, हात काढ. काय झालंय माहितीये ना सीन मध्ये? किती मोठं दुःखाचा डोंगर आपल्या डोक्यावर पडलाय सगळ्यांच्या फॅमिलीच्या. तुला काय झालं? पडत नाही कोसळ. काय प्रसंग, तुम्ही काय चुका काढताय? हा तर अभ्यास असा की आम्ही नाही, तू काय अभ्यास करतेस? मी असं म्हणजे मला असं झालं की जी व्यक्ती गेली आमच्यात ना तेव्हा तिच्याबरोबरचे घालवलेले सगळे क्षण आठवले. तुला आनंद व्हायला लागेल. हसतेस का तू? असं सॅड कसं होतं, असं मला जरा दुःख झालंय मला दुःख. पण आपण सगळं हसतच असतो, मग सॅड का कसं व्हायचं असं मला प्रश्न पडले ना. पण ठीक आहे. मग तू आता सीन मध्ये सॅड होऊ शकलीस की नाही? सीन मध्ये झाली, खरं खरं झाली. सीन मध्ये छान झालं ना सीन. रडायचं सीन एक नंबर झाला ना. असं एवढं हमसून हमसून झालं. हसत होतीस? नाही, रडत होती. असं होतं आपलं खूप नीट दाखव कसं ह्याच्यात नव्हतं का झूम? एक मिनिट. हिच्या क्लोजवर आपण हा सीन संपूया. वी आर सॅड. सॅडनेस ओव्हरलोड.